हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पॉइंट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक निफ्टीच्या टेक्निकल ॲनालिसिसवरती की स्पेसिफिकली जे एक्सपेक्टेड मोमेंटम जे आपण विचार करत असतो की निफ्टी ऑल टाईम हायवर आहे आणि म्हणजे ऑल टाईम हाय टच करून आलं आहे किंवा एक हायर रेंजवरच आहे आणि जर लो आहे का की मार्केट इथून फॉल देऊ शकतो का किंवा जर फॉल देतं कोणत्या रेंजमध्ये देऊ शकतो, जर मोमेंटम येत असेल तर कोणत्या रेंजमध्ये येत असेल, राईट. सो पोझिशनल ट्रेडिंग जर मी थोडंफार बघायला गेलो तर एक खूप मी म्हणू शकतो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याच्यावरती येईल. आणि जनरली जर मला एखादा क्रॅश बघायला मिळतो किंवा एखादी चांगली रॅली बघायला मिळते बुलिश साईडला, सो त्याच्यावर मी सस्टेन कसं करू किंवा त्या बेसिसवरती मी ट्रेड्स कशा बनवू हे जनरली मॅटर करतं, राईट. सो आज आपण तेच बघणार आहोत. आणि इनफॅक्ट जेव्हा आपण स्पेसिफिकली ही व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा बजेट डे आहे, सो थोडाफार प्रीमियम तुम्हाला जास्त दिसेल की आणि मार्केट वोलॅटाईल दिसेल. बट आपण जो व्ह्यू घेतोय हा थोडाफार टेक्निकल ॲनालिसिस बेसिसवरती घेतोय. सो इव्हेंट्स जो आहे तो थोडा आपण इथे बघूयाच, पण जनरली जो लेवल आहे निफ्टीचा तो काय आहे ते टेक्निकली आपण ट्राय करूया बघायचं. सो ज्यांनी कोणी अजून ही व्हिडिओ स्पेसिफिकली बघत असाल आणि ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स आहेत, सो डाउनलोड करा आणि 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस मिळवा. आणि बऱ्याच व्हिडिओज जे आहेत आपण डेली अपलोड करतो आणि त्याचा जो कंटेंट आहे पूर्ण त्याची लिंक पण व्हिडिओ लायब्ररीची लिंक तुम्हाला बघायला मिळेल. सो त्याच्यावरती जाऊन व्हिजिट करा. नाव लेट्स गो विथ द टेक्निकल चार्ट ऑफ द निफ्टी. सो मी काय करतो इथे चार्ट ओपन करतो ॲनालाइजवरती येऊन, चार्ट सॉर्टर अँड ट्रेड. ओके, नाव इथे येतो निफ्टी आपण घेऊया. निफ्टी. ओके, आणि ह्याला आपण ट्राय करूया की स्पेसिफिकली 1 डेच्या टाईम फ्रेममध्ये ठेवायला. ओके, आणि हा जो ऑर्डर बुक आहे तो मी इथून डिलीट करतो आधी. ओके, नाव मी चेक. ओके, सो हा एक ग्राफ तुम्हाला असं बघायला मिळते. ओके, सो आपण टेक्निकल चार्ट बघतोय आधी सुरुवातीला, त्याच्यानंतर जो आहे तो आपण थोडं ह्याला ना लाईक फ्युचर्सच्या बेसवरती पण बघूया की फ्युचर्स बिल्टअप याचं काय म्हणते आणि ओव्हरऑल जो आहे तो मोमेंटम काय म्हणतो याचं. ओके, सो जर मी इथे प्रॉपरली बघितलं तर यू कॅन सी जो ट्रेंड आहे निफ्टीचा कम्पॅरेटिव्हली थोडाफार जो आहे एक पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. यू कॅन सी थोडाफार जर तुम्ही इथे चॅनल बघितलं तर एक पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये मला बघायला मिळते निफ्टी. थोडाफार हा जो खाली आला आहे दिस इज बिकॉज ऑफ द इलेक्शन. ठीक आहे, अनसर्टिनिटी आय नो दॅट, पण जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलात ना ट्रेंड निफ्टीचा तर एक पॉझिटिव्ह आहे, एक हायर आहे थोडाफार क्रिएट करत एक वरती आला आहे, त्यानंतर इलेक्शननंतर कम्पॅरेटिव्हली वरतीच आहे. सो जर मी हाय बघायला गेलो तर कुठेतरी 24,800च्या आसपास बघा एक कुठेतरी जो लेवल आहे तो मी एक म्हणू शकतो एक खूप चांगला रेजिस्टन्स लेवल आहे. ओके, नाव सो पहिली मेजरली गोष्ट बघा, बऱ्याच लोकांचं एक अँटिसिपेशन असतं की आता मार्केट तर खूप जास्त वरती पळालं आहे, आता तो क्रॅश देऊ शकतो. बट इट्स नॉट लाईक दॅट की प्रत्येक वेळी मार्केट जेव्हा ऑल टाईम हाय करेल तेव्हा एक मोठा क्रॅश देईल, राईट. सो फंडामेंटली जर आपण सगळं स्ट्रॉंग असू ना तर मार्केटने ही बघा ही मोमेंटम दिले सस्टेन केलं आहे ना, नाही तर काय होणार मार्केट असा मोमेंटम दिला असता जर एखादा बबल असतात आणि डायरेक्ट असा क्रॅश मिळाला असता. इट्स नॉट लाईक दॅट, राईट. बट जर तुम्ही इथे बघितलं तर हायर हाय क्रिएटच करत चाललं आहे मार्केट, थोडाफार इथे सस्टेन होतोय. बट करंटली जर मी रेजिस्टन्स बघायला गेलो तर 24,800च्या आसपास कुठेतरी जो आहे तो एक रेजिस्टन्स मला बघायला मिळतो. सो कम्पॅरेटिव्हली जर मार्केट हा लेवल ब्रेक करतो, ओके, सो एक नवीन हायची आपण वाट बघू शकतो. आणि नवीन हायचं एकच लॉजिक असतं, एकच कन्सेप्ट असतं की मार्केटला माहिती नाही की तो कुठे सपोर्ट घेणार आहे. सो नवीन हाय क्रिएट होत जातो आणि सेलर्सला माहिती नसतं की मार्केट कुठे सपोर्ट घेणार आहे आणि तिकडे ते ट्रॅप होऊ शकतात. सो नवीन हाय ब्रेक झाला तर एक बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते एका वरच्या साईडला, राईट. आणि जर ज्यांना कोणाला मार्केट पडण्याची जास्त भीती आहे, ओके, पण ती भीती स्पेसिफिकली आपण कशी आयडेंटिफाय करायची किंवा तो ट्रेंड कसा आयडेंटिफाय करायचा ते आपण बघूया. बट जर सपोज मार्केट पडतच असेल तर पहिला जो तुमचा सपोर्ट लेवल असेल तो तुमचा हा असला पाहिजे विच इज 24,000च्या आसपास. ओके, एक सपोर्ट लेवल ठेवा की मार्केट जर हा लेवल ब्रेक केला तर मी हे नाही म्हणणार की एक फ्रेश सेलिंग येते किंवा मार्केट क्रॅश होईल, बट एक थोडाफार आपल्याला एक सस्टेन मिळेल टू दिस लेवल. ओके, जो दुसरा सपोर्ट लेवल बनेल. ओके, थोडं ह्याला ना मी ते ह्याचं ब्रश. ओके, सो लेट्स सी
जर मी हा रेजिस्टन्स लेवल मार्क करते, ओके, आणि हा माझा फर्स्ट सपोर्ट लेवल आहे, ओके, 24,000च्या आसपास, ओके ओके, मग दुसरा सपोर्ट लेवल जो असेल तो हा लेवल असेल. सो मार्केट जर 23,200च्या आसपास गेलं तर मी म्हणू शकतो कुठेतरी सेलर्स डॉमिनेट करतात मार्केटला. बट स्टील जर मार्केट ह्याच रेंजमध्ये फिरत असेल ह्या इफ, तर मी म्हणू शकतो की कुठेतरी आहे तो एक प्रॉफिट बुकिंगमुळे किंवा कुठेतरी जो आहे ते एक नॉर्मल लेवलची सेलिंग आहे. ओके, का मी लॉजिक पण सांगतो त्याच्या पार्टचं, ठीक आहे. आणि जर हा ब्रेकआउट केला तर एक इन्फायनाईट एक अपॉर्च्युनिटी बघायला मिळते फॉर दी बुलिश, कारण ऑल टाइम हाय कुठेतरी ब्रेक करेल, राईट. का, कारण पॅटर्न जो आहे तो निफ्टीचा बुलिशमध्ये आहे. नाव हे झालं टेक्निकल चार्ट बेसिसवरती. ओके, सो माझा पहिला जो सपोर्ट असेल तो हा असेल, दुसरा जो सपोर्ट हा असेल. खाली जर मोठा ब्रेकडाऊन आला तर खूप मोठा एक फॉल बघायला मिळू शकेल, कारण ॲग्रेसिव्ह सेलिंग असेल तेव्हा. पण जर हा लेवल अप्रोच करत असेल तर समजा की प्रॉफिट बुकिंग वगैरे कुठेतरी असेल. आणि जर हा लेवल ब्रेक झाला तर एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी, कारण ऑल टाइम हायच्या आसपास कुठेतरी आपल्याला बघायला मिळते. ओके, नाव मी हे का सांगते, बिकॉज ऑफ मी त्याचा फ्युचर्स बिल्टअप पण बघतोय. ॲक्च्युली मार्केटचं सेंटिमेंट काय आहे, निफ्टीचं सेंटिमेंट काय आहे. ओके, सो जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, मी जेव्हा आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो मी त्या फ्युचर्सची कन्सेप्ट सांगतो की फ्युचर्स बिल्टअप तुम्हाला काय सांगतं किंवा त्याच्या पार्टचं लॉजिक काय आहे. ओके, सो लेट्स गो विथ द लॉजिक फर्स्ट, त्याच्यानंतर आपण डिस्कस करूया. ओके, बजेटवरती एक व्हिडिओ बनवली आहे मी, सो ज्या व्हिडिओनंतर जाऊन बजेटची पण व्हिडिओ बघा. बट टेक्निकली जर सपोज मी हे इथे थोडा रफ करूया आपण इथे, ठीक आहे. ना जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो तेव्हा आपण थोडं ना ह्याला मोठं करतोय. ओके, सो जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो, ओके, बिल्टअप, तेव्हा आपण ना दोन पॅरामीटर्स बघतो. कोणते दोन पॅरामीटर्स, एक घेतो प्राइस अँड सेकंड वन इज OI. ओके, आणि दोघांचा जो आउटपुट असतो तो असतो आपला नरेशन. ओके, नाव लेट्स सी, जर मी पहिला पॉईंट बघितला तर पहिल्या पॉईंटमध्ये काय होतं की प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. ओके, सो लॉंग बिल्टअपला स्पेसिफिकली म्हणू शकतो की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजते ना लॉंग बिल्टअप. सेकंड जो आहे तो काय होतं की प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. सो व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग? लॉंग अनवाइंडिंग इज सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. प्रॉफिट बुकिंग म्हणा की लेट सपोज जर 1000ला एखादा मी स्टॉक बाय केला, 1500ला तो गेला, तर ॲज अ बायर मला 500चा प्रॉफिट आहे. सो मी तो प्रॉफिट बुक करणार. सो ज्या प्रॉफिट बुक करण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. ओके, त्यानंतर थर्ड, व्हॉट इज थर्ड थिंग? प्राइस खाली, ओपन इंटरेस्टवरती. सो त्याला आपण म्हणतो एक शॉर्ट बिल्टअप. ओके, दॅट मीन्स की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला इथे समजतं. ओके, अँड द लास्ट वन इज प्राइसवरती, ओपन इंटरेस्ट खाली. सो ह्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके, शॉर्ट कव्हरिंगचं एक सिम्पल लक्षात ठेवा की शॉर्ट कव्हरिंग तुम्हाला काय सांगतं की ज्यांनी प्रिव्हियसली काही गोष्टी ज्या सेल केलेल्या ते कव्हर कुठे करतात. ओके, सो त्याला आपण कन्सिडर करतो द शॉर्ट कव्हरिंग. ओके, नाव हे झालं एक इंडिव्हिज्युअल बेसिसवरती. नाव बिल्टअपच्या आपण काही सायकल्स असतात. सो बिल्टअप सायकल्स काय असतात ते आता बघूया आपण. ओके, सो बिल्टअप सायकल्स. ओके, नाव सिंपल बघा, मार्केट वरती कसा जातो, लाईक दिस, बरोबर. जर सपोज मार्केट बिकॉज ऑफ लॉंग मुळे वरती जातोय आणि इथे जो खाली येतोय, ओके, लेट्स से इट जस्ट बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग. ओके, सो त्याला आपण काय म्हणतो, जेव्हा पण एल आणि LUचं सायकल असेल त्याला आपण म्हणतो बुलिश सायकल. ओके, दॅट मीन्स व्हॉट की बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात. सो त्याला आपण म्हणतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग सायकल, मीन्स अ बुलिश सायकल. ओके, मार्केट खाली पडताना कसं पडतो, लाईक दिस.
बरोबर. सो सपोज इथे शॉर्टमुळे खाली पडत असेल आणि यू कॅन सी इथे जो कवर होते, लेट्स सी या शॉर्ट कवरिंगमुळे वरती येतं ना मार्केट. सो शॉर्ट कवरिंगमुळे जर मार्केट वरती येत असेल, सो जेव्हा आपण एस आणि एस सीचं हे असतं कॉम्बिनेशन, त्याला आपण म्हणतो बेअरिश सायकल. ओके. लॉंग लॉंग अनवाइंडिंग मीन्स बुलिश सायकल, शॉर्ट शॉर्ट कवरिंग मीन्स बेअरिश सायकल. आता मला काय चेक करायचं आहे, मला हे चेक करायचं आहे की करंटली जो निफ्टी आहे त्याचा सायकल काय आहे. जर निफ्टी लॉंग लॉंगमध्ये असेल तर बुलिश आहे, शॉर्ट शॉर्टमध्ये असेल, शॉर्ट कवरिंगमध्ये असेल तर बेअरिश आहे. राईट. सो लेट्स चेक इट आउट की निफ्टीचा सायकल काय आहे. सो त्यासाठी मी येणार इथे. ओके. आणि ट्रॅकवरती येणार मी बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती. ठीक आहे. नाव इथे जे आपण आता 4 गोष्टी बघितल्या ना, लॉंग लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट शॉर्ट कवरिंग, ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके. सो लेट्स सी जे आपण बघितलं लॉंगला काय होतं, प्राईसवरती जाते, ओपन इंटरेस्टवरती जातो. सो जे पण स्टॉक्स लॉंगमध्ये आहेत ना आजच्या दिवसात ते तुम्हाला बघायला मिळतील. ओके. यू कॅन सी प्राईसवरती आहे, ओपन इंटरेस्टवरती आहे. सेकंड वन इज लॉंग अनवाइंडिंग. व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग? लॉंग अनवाइंडिंग मीन्स प्रॉफिट बुकिंग. प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली. यू कॅन सी प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली आहे. त्यानंतर काय आहे शॉर्ट. व्हॉट इज शॉर्ट? प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्टवरती जातो. तो प्राइस खाली, ओपन इंटरेस्टवरती, शॉर्टमध्ये आलो आपण. अँड दिस वन इज शॉर्ट कवरिंग. शॉर्ट कवरिंगमध्ये काय होतं, प्राइसवरती जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो. तो करंटली शॉर्ट कवरिंगमध्ये एकही स्टॉक नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ब्लँक दिसते. बट बाकी सगळे जे स्टॉक्स आहेत ते कुठेतरी लॉंग शॉर्ट आणि लॉंग अनवाइंडिंगमध्ये आहेत. ओके. सो लेट्स गो विथ द फ्युचर्स OI हिस्टॉरिकल. ओके. नाव हा जो डेटा पॉईंट आहे ना, हा तुम्हाला निफ्टीचा प्रिव्हियस मोमेंटम म्हणजे हिस्टॉरिकल मोमेंटम दाखवतो की निफ्टीने हिस्टॉरिकली कसा मोमेंटम दिलेला आहे. की लाईक लेट्स सी प्रिव्हियस त्याचा मोमेंटम काय होता, की लॉंग लॉंगमध्ये होता का, की शॉर्ट शॉर्टमध्ये होता. राईट. सो ते आपण आता फाइंड आउट करणार आहोत. ओके. आलं इथे. नाव बघा, जर तुम्ही हा जो डेटा पॉईंट आहे ना कधीपासूनचा आहे, 24 जून 24, म्हणजे मी सध्या रेकॉर्ड करतोय 23 तारखेला आणि 24 म्हणजे ऑलमोस्ट 1 महिन्याचा डेटा पॉईंट आहे इथे. ओके. जर हे जे बार्स आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करतो, व्हॉट दिस बार्स एक्सप्लेन्स यू. सो जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला 4 कलर कोड मिळतात. ओके. सो जे ग्रीन बार्स आहेत लाईक दिस आर द लॉंग्स. ओके. की कुठे फ्रेश बाईंग होते. ब्ल्यू बार्स तुम्हाला सांगतात लॉंग अनवाइंडिंग. ओके. मीन्स प्रॉफिट बुकिंग कुठे होते त्या दिवशी. रेड जो बार आहे हा तुम्हाला सांगते शॉर्टचा, की कुठे सेलर्स जे आहेत ते येतात. ओके. आणि SC मीन्स शॉर्ट कवरिंग लाईक दिस. ओके. हे जे आहेत ना हे शॉर्ट कवरिंग सांगतात. ओके. नाव जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलात ना, आजचा जर मी अवॉइड केला डेटा कारण आज बजेट आहे जेव्हा मी रेकॉर्ड करते. ठीक आहे. बट जर तुम्ही 22 तारखेपासून प्रिव्हियस डेटा पण बघितला तर किती तुम्हाला शॉर्ट दिसतात. जर तुम्ही इथे नीट नोट डाऊन केलं तर एक शॉर्ट आहे इकडे आणि हा दुसरा शॉर्ट आहे. राईट. अजून एखादा शॉर्ट दिसतोय का? नाही दिसत आहे. राईट. लॉंग किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 लॉंग आहेत. त्यात अनवाइंडिंग किती आहेत? 1 2 3. ठीक आहे. आणि शॉर्ट कवरिंग किती आहेत? बरेच आहेत. 1 2 3 4 5 6. नाव यू कॅन सी मार्केट जो खाली येतोय बघा, जो फिअर होता ना मार्केट बघा इथे खाली आलाय, मार्केट इथे खाली आलाय. बट खाली का आलाय तो? बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग. मी तेच म्हणत होतो की मार्केट जर डिप्स क्रिएट करत असेल थोडाफार आणि जर तुम्हाला फिअर आहे तिकडे सेलिंग येते तर चेक करा की फ्युचर्समध्ये काय चाललं ॲक्च्युली. मार्केट बिकॉज ऑफ द सेलिंग प्रेशरमुळे खाली येतोय की बिकॉज ऑफ द लॉंग प्रॉफिट बुकिंगमुळे खाली येतोय. जर मार्केट प्रॉफिट बुकिंगमुळे खाली येत असेल तर दॅट्स नॉट लाईक की मार्केटमध्ये एक सेलिंग येईल. त्याचा अर्थ असा आहे की मार्केट एक बॉटम क्रिएट करत असेल आणि तिकडून एक मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो वरच्या साईडला एक फ्रेश बाईंगला. कारण जेव्हा आपण प्रॉफिट बुकिंग झालं बघा मॅक्झिमम टाइम, आता इथे बजेट आहे त्यामुळे थोडं अवॉइड करा. पण जेव्हा आपण अनवाइंडिंग झालं त्यानंतर काही दिवसांनी मार्केटचा जो ट्रेंड आहे तो पॉझिटिव्ह झाला आहे. प्लस माझ्या इथे फेवरमध्ये शॉर्ट कवरिंग पण आहे. राईट. की अप ट्रेंडमध्ये ज्यांनी ऑलरेडी शॉर्ट केलं ते त्यांच्या पोझिशन्स पण काढतायत. दॅट मीन्स की कुठेतरी जो सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे त्यामुळे सेलर्स पण त्यांच्या पोझिशन्स काढतायत. सो शॉर्ट कवरिंग लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल जर मी बघायला गेलो तर निफ्टीचा जो करंट सायकल आहे तो पॉझिटिव्ह आहे. बरोबर. बट जर तुम्ही नीट बघितलात ना, मी म्हणू शकतो की इकडे ॲग्रेसिव्ह होता ह्या लेवलला, यू कॅन सी खूप चांगला. बट इथे येऊन थोडाफार जो आहे ना तो सस्टेन करतोय बघा, इथे टाइम स्पेंड करतोय, परत वरती याला परत टाइम स्पेंड करतोय. सो प्रिव्हियस ट्रेंड अग्रेसिव्ह होता पण करंटली जो आहे तो मॉडरेटली बुलिश मी म्हणू शकतो. ओके. बुलिशनेस आहे, मॉडरेटली बुलिश वेअर आहे कारण ऑल टाइम हायच्या आसपासच कुठेतरी ट्रेड करते त्यामुळे प्रेशर झोन आहे वरच्या साईडला. बट
एवढा नाही की खाली मार्केट पडेल. ओके, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो जेव्हा पण मला एखादी स्ट्रॅटेजी बनवायची असेल कोणतीही, सो जनरली मी काय करणार इथे, मी 2 ते 3 कंडिशन्स ठेवणार मार्केटला घेऊन. कोणत्या 2-3 कंडिशन्स ठेवणार? सिम्पल आहे बघा. कधीही स्ट्रॅटेजीज तुम्ही बनवतात ना तेव्हा 2 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही फार एक्सपायरी आहात का नियर बाय एक्सपायरी आहात. ओके, फार एक्सपायरी आणि नियर एक्सपायरी. ओके, सो वीकली जनरली जे पण निफ्टीमध्ये ट्रेड करतात ते वीकली करतात. सो जे पण वीकली एक्सपायरी करतात ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्पीड. मी क्रेडिट स्पीड सजेस्ट करतो वीकली एक्सपायरीजला कधीही. आणि जर तुम्ही मंथली एक्सपायरी ट्रेड करतात किंवा 2 वीकची एक्सपायरी आहे, तिसऱ्या वीकची एक्सपायरी आहेत, दॅन डिपेंड्स अपॉन की तुम्ही फार एक्सपायरी आहेत का नियर बाय एक्सपायरी आहेत. ओके, जर सपोज मी मंथली एक्सपायरीचं एक एक्झाम्पल घेतलं तर ट्राय टू गो विथ द 15 डेज आणि 15 डेजचे 2 पार्ट करा. जर 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत देन यू नो दॅट की माझ्या फेवरमध्ये जो असतो तो डेल्टा असतो. ओके, त्याच्यानंतर जो असतो तो वेगा असतो, त्याच्यानंतर जो असतो तो थीटा. थीटा काय आपल्या फेवरमध्ये असतो? कारण थीटाचा इम्पॅक्ट जो असतो तो मायनर इम्पॅक्ट असतो. राईट नाव आता मला बरेच लोक विचारतील सर ग्रीक्स का बघायचे? ग्रीक्स बघावेच लागणार, कारण जर मी ऑप्शन्स ट्रेडिंग करतोय तर. फ्युचर्समध्ये काय आहे ना, फ्युचर्समध्ये आपण प्युअरली डिरेक्शनवरती बेट करतो की मार्केट एकतर वरती जाईल किंवा खाली जाईल. पण ऑप्शन्समध्ये आपण डिरेक्शनवरती बेट करतोच आहे, पण मला ग्रीक्स पॅरामीटर्स पण बघावे लागतात, कारण त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो माझ्या प्रीमियमवर येतो आणि जो डायरेक्टली इम्पॅक्ट माझ्या इन्व्हेस्टमेंटवर करतो, प्रॉफिट अँड लॉसवरती करतो. राईट, सो फार एक्सपायरी असाल देन ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड. ओके, सो मी इथे सांगणार, मी इथे सजेस्ट करणार तुम्हाला गो विथ द डेबिट स्प्रेड. ओके, आता डेबिट स्प्रेडमध्ये कोणते स्प्रेड येतात? एक येतो बुल कॉल स्प्रेड, बुलिशसाठी जर असेल, बेअरसाठी असेल तर गो विथ द बेअर पुट स्प्रेड. ओके, आणि रिस्क रिवॉर्ड जो असेल तर तुमचा 1:2 किंवा 1:3चा ठेवा. ओके, का 1:1 आणि का 1:3? सिम्पल आहे. 1:1ला आपण काय करतो, 1 रुपया कमवतो, 1 रुपया गमवतोय. राईट, 1:2 का? 1 रुपया गमवायला तुम्ही रेडी आहात ना, मग 2 रुपये मिळतात तर विच इज फाईन ना. 1:3ला पण 1 रुपया गमवा पण समोर 3 रुपये आहेत. तिकडे काय आपण बेट करतो, डिरेक्शन येण्याचे चान्सेस पाहिजेत. सो आपण डिरेक्शनवरतीच बेट करतो ना, तर डिरेक्शन आली तर 3 रुपये भेटेल, नाही आली तर माझा 1 रुपया चाललाच आहे. दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. ओके, नाव जर सपोज तुम्ही नियर बाय एक्सपायरी ह्या लेवलला लेस दॅन 15 डेज आहे, देन आय नो दॅट की माझा जो थीटा इम्पॅक्ट आहे तो मेजर असणार खूप. राईट, सो मी काय करणार, रॅदर दॅन गोईंग विथ द डेबिट स्प्रेड मी इथे जाऊन क्रेडिट स्प्रेड इनिशिएट करणार. ओके, सो क्रेडिट स्प्रेड जनरली काय असतं की आपण मार्केटमधून जो आहे तो प्रीमियम घेतो. ओके, सो जेव्हा पण आपण मार्केटमधून प्रीमियम घेतो तेव्हा प्रीमियमवर इम्पॅक्ट असतो थीटाचा. सो 10 दिवस बाकी आहेत, 7 दिवस बाकी आहेत, 5 दिवस बाकी आहेत एक्सपायरीला, ट्राय टू इनिशिएट अ क्रेडिट स्प्रेड. डिपेंड्स ऑन द मार्केट मोमेंटम. जर बुलिश असेल लाईक दिस, सो गो विथ द बुल पुट स्प्रेड. ओके, आणि जर बेरिश असेल तर बेअर कॉल स्प्रेड. सिम्पल लॉजिक आहे. ठीक आहे, टेक्निकल चार्ट अनालिसिस तुम्हाला समजलं की ऑल टाइम हाय कुठे आहे आणि त्याच्यानंतर जो 2 सपोर्ट लेवल आहे, जर मेजरली सेकंड सपोर्ट टिकलं तर कुठेतरी एक मी म्हणू शकतो की ब्रेकडाऊन किंवा एक ॲग्रेसिव्ह सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकते. पण जर नॉर्मल खाली असेल तर एक प्रॉफिट बुकिंगमुळे थोडाफार खाली येते बेस्ड ऑन फ्युचर्स बिल्टअप डेटा पॉईंट. राईट, सो एकदा हा यूज करून बघा, खूप सुंदर कन्सेप्ट आहे आणि पर्सनली जर मी सांगायचं म्हटलं तर फ्रिक्वेंटली लोक खूप यूज करतात हा डेटा पॉईंट, कारण बऱ्याच ॲनालिसिसमध्ये. सो तुम्हाला ही कंटेंट आवडेल. सो एकदा वापरून बघा, वाटल्यास तुम्ही ह्याला बॅक टेस्ट पण करू शकता. बॅक टेस्टिंगसाठी पण टूल्स आहेत आपल्याकडे. सेकंडली अजून मी सांगतो, ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स ॲक्सेस मिळेल. सेकंडली व्हिडिओ लायब्ररीची लिंक आहे. अजून असे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे तर व्हिडिओ लायब्ररीची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो त्याला एकदा बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. जितके जास्त लाईक, जितके जास्त कमेंट, तेवढं आपण ही व्हिडिओज आणि सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.